भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात आदिवासी संघटनांचे 16 एप्रिल 2026ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन। आदिवासींच्या जमिनी अवैध व बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आमदार चंद्रकांत रघुवंशींवर आरोप। जिल्हा अधिकारी यांना निवेदन। भूमाफिया तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार येथील आदिवासींची जमीन, गुरुचरण देवस्थान जमीन, इनामी जमीन, कुडकायदा जमीन, शासकीय जमीन, महार वतन जमीन इत्यादी जमिनी बेकायदेशीररित्या अवैधरित्या हडप केलेल्या सर्व जमिनींची चौकशी होऊन कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी सामाजिक संघटनाचे दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे। आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे। यावेळी भारतीय स्वाभिमानी संघाचे राज्य सचिव रोहिदास वडवी, भारत आदिवासी संविधान सेना तथा बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वडवी, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, भारतीय स्वाभिमानी संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की भूमाफिया तथा आमदार चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार येथील आदिवासींची जमीन, गुरुचरण देवस्थान जमीन, इनामी जमीन, कुडकायदा जमीन, शासकीय जमीन, महार वतन जमीन इत्यादी जमिनी बेकायदेशीररित्या अवैधरित्या हडप केल्याची चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे निवेदन आपणास दिनांक 25 मार्च 2025 रोजी आदिवासी संघटनांनी दिले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिनांक 17/9/2025 रोजी पाठवलेले आहे। संघटनांनी निवेदन देऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे तरी अद्याप अवैध जमिनींची चौकशी करण्यात आली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। सदर जमिनींची 15 दिवसाच्या आत चौकशी होऊन सदर जमिनी सरकार जमा न झाल्यास दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत। आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी यांना निवेदन देऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे तरी अवैध व बेकायदेशीररित्या जमिनीची चौकशी न करून जिल्हाधिकारी मिताली शेट्टी हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना कारवाईपासून वाचवत आहेत, असा गंभीर आरोप आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। उलटा चोर कतवाल को काटे या प्रकारे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेत आदिवासींच्या जमिनीबाबत लक्षवेधी मांडत आहेत, परंतु त्यांनी स्वतः आदिवासींच्या व इतर जमिनी अवैधरित्या हडप केल्या आहेत। त्या जमिनी मूळ मालकास परत करत नाहीत किंवा सरकार जमा करत नाहीत, आपले ठेवायचे झाकून दुसऱ्यांचे बघायचे वाकून, असा टोला आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशींना लगावला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी त्यांच्या हमीपत्रामध्ये ज्या जमिनी दिल्या होत्या त्या जमिनीला त्या हमीपत्राचा आधार बनवून 25 मार्च 2025 पासून आम्ही तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी त्यांनी ज्या बेकायदेशीर त्यांनी 7/12वर व्हाईटनर लावून त्या जमिनी हडप केल्या होत्या, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं होतं, आंदोलन केली होती आणि त्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे। माननीय जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम यांनी आम्हाला 17/9/2025ला असं एक पत्र दिलं होतं की आम्ही विभागीय आयुक्त नाशिक आणि शासनाला एक पत्र लिहितोय आणि तिकडनं जर पत्र आलं तर आम्ही ज्या तमाम जमिनी आहेत त्यांच्या सकल चौकशी करून त्या भूमाफियावर आम्ही कडक कारवाई करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं। परंतु त्या घटनेला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु अजूनपर्यंत त्या जमिनीवर कारवाई केली नाही किंवा त्या भूमाफियावर कोणत्याही कारवाई होताना दिसत नाही। याचा अर्थ असा आहे की जिल्हा अधिकारी मॅडम आणि या जिल्ह्याचे महसूलचे अधिकारी या राजकारणी या भूमाफियाच्या दबावाच्या पोटी दबावावर काम करत आहे का, असं आमच्या डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहेत। म्हणून सदर जमिनीवर चौकशी होऊन त्या जमिनीत सरकार जमा नाही केल्या तर 16 एप्रिल 2026 पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। या चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया आता विधान परिषदमध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की अशा पद्धतीच्या जमिनी हडप केलेल्या आहे भूमाफियाने। अहो तुम्ही भूमाफियांचे बाप आहात, म्हणजे दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचे झाकून ठेवायचं, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचे तुम्ही तिथे मागणी करत आहोत। जर तुम्ही खरोखरच प्रामाणिक असाल, खरोखरच तुम्ही
रामभक्त असाल तर त्या रामाची जमीन जी बळकवली आहे ती जमीन आधी परत करा, असं तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत. तुम्ही आम्हाला 1 to 1 अशा पद्धतीने भरपूर चॅलेंज दिले होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सुभाष चौकामध्ये किंवा तुम्हाला पटेल आम्हाला आव्हान करा, त्या ठिकाणी आम्ही येऊन तुम्हाला आम्ही सगळे पुरावे देऊन आम्ही त्या तुम्ही जमिनी कशा बळकवल्या आहे ते आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणून मिताली शेट्टी मॅडम याच्या कार्यालयासमोर या सगळ्या मुद्द्यांना आधार बनवून आम्ही बेमुदत आंदोलनाला बसणार आहोत. आणि यासाठीच आम्ही आज मॅडमांना निवेदन दिलं आहे. जय आदिवासी, जय संविधान. भूमाफियांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आदिवासींच्या जमिनी परत मिळायलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी, गुरुचरण जमिनी, देवस्थानच्या जमिनी, कूड कायद्याच्या जमिनी, सरकारी जमिनी, महार वतनाच्या जमिनी इत्यादी अनेक जमिनी ह्या अवैधरित्या व बेकायदेशीर हडप केलेल्या आहेत. त्या सर्व जमिनींची सखोल चौकशी होऊन या जमिनी सरकार जमा व्हाव्यात, मूळ मालकाला परत करण्यात याव्यात. या मागणीसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक 16 एप्रिल 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार आहोत. या मागणीसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटनांनी माननीय श्रीमती मिताली शेट्टी मॅडम यांना दिनांक 25 मार्च 2025 रोजी निवेदन दिलं होतं. हे निवेदन देऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे, तरीही या भूमाफियांवरती कारवाई करायला अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी ते मागे पुढं करत आहेत, टाळाटाळ करत आहेत, त्यांना या कारवाईपासून वाचवत आहेत. म्हणून आम्ही नाईलाजास्तव जर या 15 दिवसाच्या आत या जमिनींची सखोल चौकशी होऊन ह्या जमिनी सरकार जमा झाल्या नाहीत तर आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे माननीय कलेक्टर मॅडम यांच्या कार्यालयासमोर दिनांक 16 एप्रिल 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. भूमाफिया मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आदिवासींच्या जमीन परत करा, परत करा, परत करा.